आता भयना या इशे वाटे जेव्हा आता भयना या इशे वाटे जेव्हा घडली या सेवा समर्थाची आता माझ्या मने धरावा निर्धार चिंतन अंतर न पडावे. आवाज कमी ठेवा, थोडा बिकोरा होऊ द्या. येथे नाही झाली कोणाची निराश आल्या याचकास कृपेविषयी आता माझ्या मने धरावा निर्धार चिंतन अंतर न पडावे. तुका म्हणे थे नाही तुझे परी तुका म्हणे थे नाही तुझे परी राया रंकासरे देवा पायी आता माझ्या मने धरावा निर्धार चिंतन अंतर न पडावे. पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण जयांच केल्या स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारून आता काय माझी वाणी मानेल संतांशी रंगव चित्ताशी फुलिया माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम ऐसे दे प्रेम काही कळा मस्तक हे पायावरी वार करे संतांच्या समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाभम जगननिहित पाणी मंडनं मंडनाना तरुण तुलसी माला कंदहम कंजनेत्रम सदय धवलहासं फलं चिंतयामि निवृत्ती नाथाचे सकल गुण निधान वानरानामदेशं रघुपति प्रिय भक्तं वातजातं नमामि. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ति नमो ज्ञानेश्वरा नमो नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा
आता बहिण या वाटे जेव्हा घडली या सेवा समर्थाची आता माझ्या मने धरावा चिंतन अंतर न पडावे. सकल संत कंठभूषण अनंत कृपा मूर्ती भगवत पूज्यपाद विश्व उद्धारक विश्व कल्याण मूर्ती विश्ववंदनीय विश्वसंत जगद्गुरु श्री तुकोबा यांचा हा 4 चरणाचा अभंग आहे. अनंत पुढ ब्रह्मांड नायक अकारण कारण करुणावरुणालय अखिल गुण निधान रुक्मिणी प्राण संजीवन जगदाधार भक्तवत्सल भगवान श्री पंढरीनाथांच्या असीम कृपेने साधकांचे मायबाप ज्ञानियांचे राजे वैष्णवाग्रगणी मुक्त कैवल्य तेजोनिधी अखंड समाधी धन विश्व माऊली ज्ञानोबा वारकरी संप्रदायातले थोर संत विश्वगुरु श्री निवृत्तीनाथ जगद्गुरु श्री तुकोबा आपण सर्व उपस्थित संत महंत भाविक सज्जन माता भगिनी वारकरी संप्रदायातील कालक्रमा कर्ण टाळकरी वृंद गायनाचार्य मृदंगाचार्य हार्मोनियम वादनाचार्य आणि बोडखे परिवारातील आप्तेष्ट सगळे सूर्य पै पाहुणे आणि सगळ्या क्षेत्रातील मान्यवर माझ्या समोर उपस्थित आहेत. कोणी राजकीय सामाजिक शैक्षणिक वैद्यकीय आणि वारकरी संप्रदाय अशा पवित्र या भाविकांच्या सानिध्यात वैकुंठवशी हरिभक्तीपरायण बाळकृष्ण गंगाधर बोडखे बाबांच्या प्रथम पुण्य स्मरणार्थ समापन्न झालेला 1 दिवसीय चिंतन सोहळा त्यांच्या कुटुंबामध्ये त्यांच्या पत्नी आजी गंगा भगीरथी सीताबाई बाळकृष्ण बोडखे चिरंजीव श्री विलास बाळकृष्ण बोडखे आणि श्री सुनील बाळकृष्ण बोडखे मुलगी ती मालताबाई रामदास ताडगे कलावती सुदाम धात्र आणि भारती बाळू सानप या बोडके परिवाराने आपल्या पितृणातून उत्तीर्ण होण्याकरता 1 दिवसीय चिंतन सेवा आयोजित केलेली. माझे झाले गयावर जय विठले पितरांचे ज्ञानोबराय सांगतात सोम सूर्यादी ग्रहणे येऊन करते पारवणी की माता पिता मरणे अंकित ते दिवस. ज्या दिवशी आपले तीर्थरूप म्हणजे वडील किंवा आई ज्या तिथीला गेले त्या तिथीला त्यांचं स्मरण करून अन्नदान आणि ज्ञानदानाची ज्या कुटुंबातली मुलं ही सेवा करतात हा पर्व काळ आहे. अशा सेवा करणाऱ्याच्या कुटुंबाच्या म्हणजे मुलांच्या बाबतीमध्ये महाराज सांगतात तयाचा हारी का वाटे देवा वाटे देवा तयाचा हारी का वाटे देवा वाटे देवा तयाचा हारी का वाटे देवा वाटे देवा तयाचा हारी का वाटे देवा. पुढे कन्या पुत्र होती येताती कन्या पुत्र होती येताती तयाचा हारी का वाटे देवा तयाचा हारी का वाटे तयाचा हारी का वाटे देवा 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 वाटे देवा पावणे 11 वाजले. पावणे 11 12ला तर संपलं पाहिजे. हा अभंगच मुळात या कुटुंबा करताय. हा अभंग कधी बघा. आपुलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाची कोळी कन्या पुत्र होते जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा. ज्यांच्या घरामध्ये नित्य गीता भागवत करीते श्रवण अखंड चिंतन विठोबाचे वारकरी परंपरेतलं घरात आणि शिवडतं चरण फक्त माझ्या करताय. तो का मने मद घडो त्यांची सेवा तरी माझ्या दैवा पार नाही विठाला विठाला. बाबांच्या जीवनातलं एक विशेष आणि वैशिष्ट्य खूप वेळेला घरी राहण्याचा जाण्याचा योग आला. बाबा असताना खूप वेळेला आम्ही गेलो मुक्कामाला थांबलो. लहान मुलापासून तर मोठ्या माणसांपर्यंत अत्यंत विनयशील आणि नम्र जीवन.
सतत जय हरी. प्रसंग विशेषामध्ये जितके कठोर तितके वारकरी साधकांविषयी अत्यंत मृदू अंतःकरण. आल्यानंतर कुटुंबाला लगेच महाराजांची जेवायची व्यवस्था. रात्री एकदा तुम्ही 2 वाजता आलो होतो, बाबा म्हणजे जेवायचंय. अत्यंत मृदू शिवाय वारकरी संप्रदायाच्या पांडुरंगाची उपासना ज्यांच्या घराची अद्यावत बंद झालेली नाही. पंढरीची वारी आहे माझे घरी, पंढरीची वारी आहे माझे घरी, पंढरीची वारी आहे माझे घरी, पंढरीची वारी आहे व्रत एकादशी करण भगवान पांडुरंगाची पंढरीची वारी, त्र्यंबकची निवृत्तीनाथांची वारी कधी चुकली नाही. आईसाहेबांनी वारी केली. थकल्यानंतर आता मामा सुनील भाऊ ही वारी करतात. घरातल्या लहान लहान मुलांपर्यंत सगळी सात्विक आहेत माणसं. वारकरी आणि वारकरी संप्रदायाचे जे असलेले कीर्तनकार, प्रवचनकार, गायक, उपासक याची अत्यंत निष्ठेने सेवा करणारी ही मंडळी. खरं तर आम्ही सेवा आम्हाला नको म्हणालो होतो, कारण हे घरातलं कीर्तन आहे आणि घराच्याच व्यक्तीने घरातल्या व्यक्तीबद्दल काय बोलावं म्हणून आम्ही म्हणालो होतो शास्त्री महाराजांच्या गडावरचा कोणताही विद्यार्थी बोलवा, कृष्ण महाराज वगैरे. खरं तर पुण्यस्मरण कालचंच होतं. ते बाबांची पुण्यतिथी कालची, वर्ष श्राद्ध कालचं आहे. आम्हाला वेळही नव्हता आणि योगायोगही चांगला. काल संकष्ट चतुर्थी होती. आम्ही मामांना, सुनील भाऊंना म्हणालो, अरे ज्यांनी उभे आयुष्यभर वारकरी संप्रदायाच्या सगळ्या साधकांच्या सेवेमध्ये आपलं जीवन व्यतीत केलेलं आहे, जेवण वगैरे, मग त्यांच्या पुण्यस्मरणाला सगळ्या वारकऱ्यांना जेवायला मिळावं म्हणजे त्यांना अधिक आनंद होईल. ते आल्या आल्या अगोदर विचारायचे भोजन आणि मग पुढचं काय असेल, कुठून आले, कुठं जायचंय, कधी जायचंय, अगोदर जेवण. साधकांना, कीर्तन करायला, एखाद्या गायकाला जेवणाशिवाय त्यांनी घराच्या बाहेर पडूच दिलं नाही. मग पुण्यस्मरणाला सर्व वारकऱ्यांना जेवायला मिळालं पाहिजे. काल चतुर्थी होती, अनेकांना उपवास होता आणि बहुतांश आपण खात नाही, म्हणून सगळ्या वारकऱ्यांना मिळवणं. आणि योगायोग, अधिक मास अधिक शादी फलम, आणि त्यातली त्यात गुरुवार सगळ्या अंगाने उपयुक्त आणि अनुकूल आहे महाराज. आणि मामांना वेगळ्या जावायला काय धोंडा खाऊ घालायची गरज नाही. ते चांगले नाही तर गाडवानी शेत खाल्लं पापना पुण्य काय. एकट्या जावायला खाऊ घालण्यापेक्षा सगळ्या घरांच्या व्यक्तींची म्हणा, सगळ्या घरांच्या कुटुंबाची म्हणा, वारकऱ्यांनाच जेव घातलं पाहिजे. म्हणून आज मांड्याचं जेवण आहे. विठाला अशा वारकरी संप्रदायाच्या उपासकाला जाऊन 1 वर्ष झाले. अहो तेच विसरले नाही, यात काय नाही. आम्हीच विसरलो नाही तर ते कसे विसरले. जगामध्ये चांगल्या माणसांना लोक विसरत नाहीत महाराज. 350 वर्ष झाली जगद्गुरु तुकाराम महाराजांना समाज विसरला नाही, विसरत नाही, आणि जोपर्यंत चंद्र सूर्य तोपर्यंत विसरणार नाही. किती काळ झाला गुरुदेव भीमसिंग महाराजांना जाऊन. आम्हाला जशात तशी दिसतात बाबा. त्यांचं वादन, त्यांचं गायन आम्ही फार 10-11 वर्ष ईडशीला बसून ऐकलंय, बाबांना पाहिलंय. तुका म्हणे की मरणीची सरी उत्तमची कीर्ती मागे. अशी काही माणसं असतात माझा हृदयात घर करून राहतात, ती कधी विसरतच नाही. त्याच्यापैकी गुरुदेव बाबा विठाला प्रपंचाने परमार्थाचा उत्तम समन्वय केला महाराज. त्यांनी प्रपंचही उत्तम आहे त्यांचा. मुलं सुशिक्षित, एज्युकेटेड आहे, निर्व्यसनी, हे उत्तम आहे संसारातलं. श्री गुरु चंद्रशेखर महाराज सांगत असतात,
संसारामध्ये ज्याची पत्नी परमार्थाला अनुकूल आहे आणि मुलं सुसंस्कारी केले तो संसारातला भाग्यवान आहे महाराज, भाग्यवान. ना तर ढाब्याहून धरून आणणारी पैदास तर प्रत्येकाच्या घरात आहे. विठाला आपल्या कुटुंबाला इतकं सालस आणि सुसंस्कृत बनवलं महाराज. एवढी मोठी मुलं आहेत, चांगल्या कामाला आहेत, काही शिक्षण घेत आहेत, पण वारकऱ्याचे दर्शन घेण्याची सवय, सेवा करण्याची सवय, म्हणजे संसार उत्तमच आहे आणि परमार्थाचाही समन्वय आहे. असं क्वचित लोकांच्या जीवनात घडतं, प्रपंच आणि परमार्थाचा समन्वय करणं. महाराज म्हणतात प्रपंच रचना सर्व बहुगुणी द्या गेली. एक सांगू, योग्य मार्गाने केलेला संसार परमार्थ होतो बघा. ऐका भीमसिंग बाबांचं वाक्य, योग्य मार्गाने केलेला प्रपंच संसार हा परमार्थ होतो आणि चुकीच्या मार्गाने केलेला परमार्थ देखील संसार होतो. मग चुकीच्या मार्गाने परमार्थ करण्यापेक्षा योग्य मार्गाने केलेला प्रपंच कधी उत्तमच आहे. विठाला आयुष्यभर तेच उत्तम प्रपंच केला. कसा केला? जोडून या धन उत्तम उदास विचारे वेच करे, उदास विचारे वेच करे, उदास विचारे वेच करे. उदास विचारे वेच करी. आणि मुलंही तशी शांती रूपेने हे कोणाचा वाईट वाढवे महत्व, वडिलाचे वाढवे महत्व, वडिलाचे वाढवे महत्व, वडिलाचे वाढवे महत्व. शांती नव्हे कोणाचा वाईट, वाढवी महत्व, वाढवी महत्व. अशा एका चांगल्या पंढरीरायाच्या उपासकाला पंढरीचे वारकरी ते अधिकारी मोक्षाचे, अशा पद्धतीचं ज्यांचं सालंकृत जीवन, अशा एका महापुरुषाला म्हणा, व्यक्तिमत्वाला म्हणा, जाऊन 1 वर्ष झाले. त्या निमित्ताने जगद्गुरु तुकाराम महाराजांचा अभंग आपण सेवेमध्ये घेत आहोत. अरे मृत्यू तर अटळ आहे, हा मृत्यू लोकच आहे. इथे जन्माला आलो आणि कायमचं इथं राहिलो असा इतिहासाचं उदाहरण नाही. इथे राहण्याची नाही ही कल्पकोटी, इथे राहता येत नाही. ज्ञानोबराय सांगता देहाची गावालिया जन्म मृत्यूच्या सोहळ्या ना म्हणून धन. एक वाक्य सांगू, जीवनातल्या सगळ्या प्रश्नांची उत्तर अनिश्चित आहे आणि जीवनातल्या एकाच प्रश्नाचं उत्तर निश्चित आहे. काय भीमसिंग बाबा म्हणायचे, बो जन्माला आलेला मुलगा ग्रॅज्युएट होईल का नाही प्रश्न विचारला तो उत्तर अनिश्चित आहे. ग्रॅज्युएट झालेल्या मुलाला नोकरी मिळेल का नाही प्रश्न विचारला उत्तर अनिश्चित आहे. नोकरी मिळाल्यानंतर मनासारखी बायको मिळेल का नाही आता मिळणंच अनिश्चित आहे. किंवा मनासारखी कधी मिळायची? बरं मनासारखी बायको जरी मिळाली मुलबाळ होईल का नाही अनिश्चित आहे. मनाने मुलबाळ झालं असतं तर सिन्नरला कशाला जावं लागलं असतं? विठाला 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 विठाला. जाऊ द्या, ते लाईव्ह वगैरे मामाने लाईव्ह केलं आणि मोकळं बोला म्हणलं. आता लाईव्ह करून ठेवलं कसं काय मोकळं बोल? विठाला मुलबाळ होईल का नाही सांगता येत नाही. जीवनातल्या सगळ्या समस्याची उत्तर निश्चित आहे. मग निश्चित का? फक्त मृत्यू आहे राजा. जातशी ध्वर मृत्यू ध्रुवम जन्म मृतश्च तस्मात् परिहार्यर्थे नत्वम शोचतो मरसे. वैकुंठवासी साधक हृदय संजीवनी विठ्ठल महाराज गुळे सांगायचे, बो म्हणून शहाण्या माणसाने 2 गोष्टीला विसरायचं नाही आणि 2 गोष्टी कधी ध्यानातच ठेवायच्या नाही. कोणत्या 2 गोष्टी ध्यानात ठेवायच्या नाही? एखाद्या गरीबाला मदत केली तर विसरून जा. लोक तर फोटोच काढत बसतात, कणभर देणं राहतं, किती प्रदर्शन करतात लोक. अरे देणं हा मानवी जीवनाचा धर्म आहे. मदत केली पाहिजे, त्याचं प्रदर्शन करू नका, अभिमान निर्माण होईल. दान करून सुद्धा फायदा होत नाही.
एखाद्या मित्राने म्हणा भावाने म्हणा काही शिवी दिली असेल, काही संघर्ष झाला असेल तो विसरून जा. अरे काही मरेपर्यंत भाऊ बोलत नाही, याच्यात काही पुरुषार्थ आहे? अरे मृत्यू लोकात राहायचंच किती दिवस. विसरून जा, विसरून जा. मदत केली विसरून जा, कोणी संघर्ष केला, दुःख दिलं, त्रास दिला, विसरून जा. पण दोन गोष्टी मरेपर्यंत विसरू नका राजा हो. कोणत्या दो? पहिलं देवाला विसरू नका, दुसरं मरणाला विसरू नका. दो बात को मत भूलो हो चाहे कल्याण, नारायण एक मौत को तुझो श्री भगवान. विसरली तया थोर झाली हानी, विसरले तया थोर झाली हानी, विसरले तया थोर झाली हानी, विसरले तया थोर झाली हानी. पततील खाली गौरसीचा, पततील खाली गौरसीचा, पततील खाली गौरसीचा, पततील खाली गौरसीचा. आपण सुशिक्षित आहात. काय काळ आला महाराष्ट्रात. देवाने दिलेला तोंडानेच माणसं देव नाही म्हणतात, यापेक्षा दुसरा नास्तिकवाद कोणता आहे? अरे हे नॅचरल मिळालेलं नाही राजा, देवाच्या दयेने मिळालंय. एक वाक्य बोलू, मनुष्य जे जर नॅचरल मिळालं असतं तर मेल्यानंतर तेच पाय मग चालले असते. का चालत नाही? मेल्यानंतर ते डोळे आपल्याला दिसत नाही. का दिसत नाही? मेल्यानंतर ते तोंड आपल्याला बोलता येत नाही. का बोलू शकत नाही? आणि मेल्यानंतर ते हात हलत नाही. का? ज्ञानोबराईला विचारा ना. एकच फिलॉसॉफर झाला महाराज जगात, त्यांनी उत्तर दिलंय. अगा देहीचा अग्नी गेला तव देहिनू हे चकलवला. अरे ज्याला चालवणार जो सत्ताधीश परमात्मा होता तोच आत्मारूपी निघून गेला, तर ही माती काय करणार आहे? जिने हा जीव दिला दान, आणि लोक त्याच देवाला विसरतात. काय म्हणावं? विठाला विठ्ठला 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 विठ्ठला. किती वेळेला सांगितलं, मला आजही सांगायला काही संकोच नाही. देवाचं अस्तित्व पटवून देत असताना ज्ञानोबराने 15व्या अध्यायावर एक ओवी दिली बघा. अहं वैश्वानरो भूत्वा, हा श्लोक आहे 15व्या अध्यायातला. त्याच्या खालची पहिलीच ओवी बघा. प्राणापानाच्या झोडबाती फुंक फुंकोन्या होरात्री, आठित शेणीनो किती उदरामा. ज्ञानोबरा आहेत महाराज ते. ज्ञानोबरा म्हणतात जगात इच्छे यावत पशु प्राणी आणि मानवाच्या डोळ्याला पापण्या आणि भुवया, सगळ्यांना भुवया आहेत आणि पापण्याही आहेत. पण जगामध्ये आणि सगळ्यांच्या खालीवर पापण्या होतात, फक्त दोघांच्या सोडून. कोणत्या दोघांच्या? एक सापाच्या डोळ्याचे पापणे कधी खालीवर होत नाही. खोटं वाटलं तर बघा, फक्त दुरून बघा म्हणजे माझ्यावर येणार. त्याची पापणी खालीवर होत नाही. दुसरा मासा या प्राण्याच्या डोळ्याची पापणी खालीवरच होत नाही. मला वाटतं ज्याचा माशाचा दररोजचा संबंध त्याला सुद्धा हे माहित नाही, त्याला खायचं नाही. आता अधिकात कसं खात म्हणा, तू बाग सोडा. विठाला माणसाची किती होते? प्राचार्य शिवाजीराव भोसले सांगायचे, निरोगी माणसाची 24 तासामध्ये 17,000 वेळेला पापणी खालीवर होती. 17,000 निरोगी, याची गिनीज बुकात नोंद आहे. आता केमला एक मुलगा आहे, बऱ्यापैकी दुरुस्त झालाय आता, पण बरंच काय अंश राहिला आहे. बरं, त्याच्या दोन्ही डोळ्याच्या पापण्या अशा खाली पडतात, खाली, पण त्या वरच जात नाही. पापण्याची स्नायू निकामी झाली. त्याच्या वडिलांनी जगातल्या 5 सायंटिस्ट डॉक्टरांची भेट घेतली. त्या मुलाचं सगळ्या गोष्टीचं प्रयोगशाळेमध्ये निरीक्षण केलं, तपासलं, आणि डॉक्टरांनी सांगितलं, बाबा 10 लाख लोकांमध्ये एखाद्याला हा रोग होऊ शकतो, तो फक्त तुमच्या मुलाला झालाय. वेळ आणि पैसा कशाला खर्च करता? निराश झालेला बाप गावी आला आणि नाईलाजाने कोणी सांगितलं म्हणून केमला घेऊन गेले. एक मुस्लिम समाजाचे डॉक्टर आहेत, 65 वर्षाचं वय, पण अत्यंत तीक्ष्ण आणि हुशार आहेत. त्यांनी त्या मुलाची बॉडी पाहिली. खाली पडलेल्या पापणीला वर जाण्याचं हिंमत आणि क्षमता राहिलेली नाही. पापण्याचे स्नायू निर्जीव झालेत म्हणून मधला मार्ग काढलाय. चष्म्याला रॉड बनवलेत बघा, रॉडनी पापण्या वर उचलतात, कानाला अडकवतात. आता थोडं दिसायला लागलं. अहो, त्या मुलाला कळालंय का पापणी खालीवर व्हायची काय किंमत आहे, हे त्याला कळालं. जरा पुढे बोलू. ज्या दिवशी आपली खाली पडलेली पापणी वर जाणार नाही ना, त्या दिवशी आपल्याला कळेल या पापणीला हलवणार कोणीतरी आहे, त्या शक्तीचं नाव देव आहे, हे विसरायचं नाही. चाले हे शरीर कोणाचे असते, कोण बोलवे. भीमसिंग बाबांचं एक वाक्य आहे, त्यांचं आहे बरं का, मी फक्त अनुवाद करतो. भीमसिंग महाराज म्हणायचे, संध्याकाळी माणसं जेवण झाल्यानंतर झोपतात.
कोणी 10ला, कोणी 11ला, कोणी 12ला, फारच मोबाईलचा छंद असेल तर 1ला पण झोपतात. ते म्हणायचे बो झोपल्यानंतर मी उठणारच आहे आता छातीला हात लावून कोण सांगू शकतो. हे कोई मायकाला कोई बोलले अरे झोपणंच आपल्या हातात आहे, उठवणं मालकाच्या हातात आहे. श्वास घेणं जरी आपल्या हातात असेल तर सोडणं राजा त्याच्या हातात आहे. म्हणून गाथा कधी वाचा डोळ्याची झापडं उघडतात राजा. आपुलिया बळे नाही मी बोलत सकाळ साळुंकी मंजुळ बोलत शेवानी देवाला विसरू नका, दुसरं मरणाला विसरू नका. अरे सामान्याचं काय घेऊन बसला. उपमुख्यमंत्री पदाची सत्ता होती, एवढं ऐश्वर होतं, पण आयुष्याचा क्षण विकत घेता आला नाही त्यांना. क्षणभंगूर नाही भरवता क्षणभंगूर नाही भरवता वारे सावध तोडा माया आशा वारे सावध तोडा माया आशा. काही नसले मग गळा पडेल वासा काही नसले मग गळा पडेल वासा. पुढे हुशार तोर आहे वळता गा राम राम परारी राम राम परारी तोर आहे वळता गा राम राम परारी राम राम कधी ज्ञानेश्वरीचा अभ्यास करा, चिंतन करा. ज्ञानोबराय सांगतात गुळावर बसलेली माशी उडण्याकरता जेवढा वेळ लागत नाही तेवढा क्षणार्धात हृदयातून प्राण निघून जातो. महाराज माशी पाक पाकडी तवई सरे. आपण कोणत्या भ्रमात जगत आहोत. ग्रास सगळी सत्ता नाही हाती, काहीच आपल्या हातात नाही. हे बघा गुरुदेव वैकुंठ विठ्ठल महाराज घुले सांगायचे जगामध्ये तो शहाणा आहे कोण जो रात्रंदिवस डोळ्यापुढे मृत्यू ठेवून जगतो. तो शहाणा आहे. रात्रंदिवस डोळ्यापुढे मृत्यू ठेवून जगणारी माणसं क्षमा मागून बोलतो अशी उतानी चालतच नाही. ज्याला रस्त्याने चालायचंय त्यांनी डोळ्यापुढे मृत्यू ठेवून जगा. विठाला कशाकरता पाप करायचंय, कशाकरता भ्रष्टाचार करायचा, कशाकरता एखाद्याचा द्वेष करायचा, कशाकरता चोऱ्या करायच्या. अरे ज्या रावणाने तपश्चर्येने मिळवलेली लंका जळाली, देवाने देवशक्ती विश्वकर्म्याकडून स्वतः करता बांधलेली द्वारका पाण्यामध्ये बुडाली. हा काही काळाचा प्रकार आहे. राहतच किती मृत्यू लोकात सांगता येत नाही. मग कशा करता. पण या मृत्यूला मारणारा एक जगामध्ये वर्ग आहे, तो वारकरी संप्रदायाच्या संतांचा वर्ग आहे. सगळ्या जगाला खाणारा तो काळ आहे ना. तुका म्हणे काळ आता करू न शके आम्ही मृत्यूलाच मारून टाकलं. तो कोबराय सांगतात एवढा पुरुषार्थ हे वारकरी संप्रदायातले संत सांगतात आणि त्यांनी तो केला. विठाला भीमसिंग बाबा उदाहरण सांगायचे. शांतीब्रह्म एकनाथ महाराजांनी संत वाङ्मय पूर्ण केलं आणि विचार केला तर जगाचा निरोप घेतला पाहिजे. हे बघा मोठी माणसं काम घेऊनच येतात, आपल्या प्रामाणिकपणाने दिलेल्या आयुष्यामध्ये काम करतात आणि आल्या पावली निघून जातात. म्हणून 16व्या वर्षी ज्ञानोबरांनी ज्ञानेश्वरी लेखणी ठेवली होती. म्हणून 16 वर्षाच्या नंतर तर लिहिलेलं सगळं वाङ्मय बघा तुम्ही. बाप रखुमादेवीवर का ते उष्ण आयुष्य होतं ते आपलं नाही. 16व्या वर्षापर्यंत लिहिलेलं सगळं वाङ्मय ज्ञानदेव म्हणे. आणि 16 वर्षाच्या पुढे जे सगळं वाङ्मय लिहिलं की बाप रखुमादेव, कारण ते उष्ण ते आपलं नाहीच. तसं एकनाथ महाराजांनी विचार केला आता थांबायचंच कशाला. निर्णय घेतला. फाल्गुन मध्ये चतुर्थीला नाथ महाराजांनी देह ठेवला. त्यांच्या मृतदेहाचा शृंगार वगैरे स्नान वगैरे घातलं, माडावर झोपवलं आणि नाथ महाराजांची अंत्ययात्रा निघाली. स्मशानभूमीपर्यंत नाथ महाराजांची अंत्ययात्रा यायला आणि पैठणची एक लग्न झालेली नवीन मुलगी तिच्या आई तिला सासरी घेऊन निघालेली होती. बाईचा स्वभाव फटकळ राहतो. ती म्हणाले काय अपशकुन झाला देवा देवा देवा. पहिल्यांदाच लग्न झालेली मुलगी माहेरला आली, तिला आता मी सासरी पाठवायला निघाली आणि काय अपशकुन झाला. नाथ बाबाला बरं आजच जायला झालं. नाथाने ऐकलं. नाथ महाराज मृत झालेलं शरीर जिवंत झालं. महाराज माडावर बसली. नाथ महाराज बाई माझ्या जाण्याने ना तुला अपशकुन होत असेल तर माझं आजच जावं असं काही ठरलेलं नाही. तू तुझ्या मुलीला आनंदाने सासरी घेऊन जाय, मी माझा उद्या जाईल. आणि गेले नाथ महाराज पायी चालला.
दुसऱ्या दिवशी फाल्गुन मध्ये पंचमी पुन्हा नाथ महाराजांनी तेल ठेवला. स्नान वगैरे झालं. मग ते खांदेकरी भाऊबंद लागतात ना, उन्हाची वाटेकरी. खांदा द्यायची वेळ आली आणि भाऊबंदात चर्चा चालू झाली. रामबट म्हणलं का रे शांबट, अरे आयुष्यभर नाथ महाराजांनी सनातन धर्माचा विरोध केला. अरे हरिजनाचं मूल वाळवंटामध्ये तापलेलं होतं, खुशाल उचललं खांद्यावर घेऊन त्या वस्तीवर दिलं. आयुष्यभर सनातन धर्माचा विरोध केला आणि वारकरी संप्रदायाचा प्रचार प्रसार करत बसले. पण मेल्यावर कसं आपल्याच खांद्यावर जायची वेळ आली का नाही? अरे उचललेलं पर्यंत नाथ म्हणाले, ए रामबट खाली ठेव, खाली ठेव, खाली ठेव. ठेवलं ना खाली. तुझ्याच खांद्यावर गेलो म्हणजे काय मी जायला असं काही ठरलं नाही, मी माझं पायी चालत जाईल. आणि फाल्गुनमध्ये षष्टीला नाथ महाराज पायाने चालत गंगामातीकडे गेले आणि आपला देह गंगेला समर्पण करून टाकला. हे कोण करू शकतो? फक्त वारकरी संप्रदायातले संत. विठाला सगळ्या जगाला जरी मरायची वेळ आली तरी आम्हाला मरावं लागत नाही. का बरं? ऐसा ठाव दिला देवी, देवाने अशी जागा दिली का त्या जागेवरून आता तुका म्हणे जाणी ना येणी ना हे आता राहिलो अनंताची अपायी. मग महाराजांना प्रश्न विचारला, तुको बरा तुम्ही मृत्यूवर विजय मिळविला, आम्हाला त्या मृत्यूवर विजय मिळवायचा आहे. आम्हाला साधना सांगा ना. ज्ञानोबा आहे सांगता साधना. ज्याला मृत्यू जंकायचं त्याने काय करावं? जो हो यमदानन्य शरण दयाचे निवारी विजन्म मरण, या लागी शरणांगता शरण्य मीचे येथे खचलीला तरले, जे सर्व भावे मद बदले आईलीच थडी तरले माया जाळ, तेषाम समुद्धरता मृत्यू संसार सागरा भावामी नचरात पार्थ मैया वेशित चेतसा. जो देवाशी शरणांगत झाला तो मृत्यूवर विजय मिळवू शकतो. आता पहिला प्रश्न आहे, देवाशी शरणांगत होण्याकरता काय करावं लागेल? एक वाक्य सांगतो. जसं मुंबईला जाण्याकरता अनेक रस्ते, भूमार्ग आहे, जलमार्ग आहे, हवाई मार्ग आहे. कोणत्याही मार्गाने जसं आपण मुंबईला जाऊ शकतो ना, तसं देवाकडे जाण्याकरता, शरणांगती प्राप्त करण्याकरता, त्याची कृपा होण्याकरता जगामध्ये अनेक मार्ग आहे. गीता सांगते, ध्यानेनात्मने पश्यन्ति केचिदात्मानमात्मना अन्ये सांख्येन योगेन कर्मयोगेन चापरे. ज्ञानोबाराही सांगतात, उपायाची नाही वाणी येत, मी मार्ग सांगतो विस्तार करणार नाही. देवाकडे जाण्याचा पहिला मार्ग आहे कर्म, दुसरं योग, तिसरं ज्ञान आणि चौथी भक्ती. विठाला पहिलं कर्म आहे. आपण ज्या कुळा जन्माला आलो, ज्या धर्मा जन्माला आलो, ज्या वर्णाश्रमा जन्माला आलो, ज्या कुटुंबात जन्माला आलो, आपल्या वाट्याला आलेलं काम प्रामाणिकपणाने करणं ही त्याची ईश्वर पूजा आहे. आता माशाचा धंदा करतो, सप्त्याला पंक्ती घालतो, घालूच नको. विठाला व्याजाने पैसे देतात आणि त्या पैशावर लोक पंक्ती घालतात, सप्ताह करतात. केवढं पाप येते, दोष येतो. हे बघा, प्रामाणिकपणाने मिळवलेला 1 रुपया त्याचा 4 आणे खर्च करा तरी भगवान संतुष्ट होईल. वारकरी संप्रदायामध्ये कृतीला किंमत नाही, हेतूला किंमत आहे. कृती कशी असू द्या. ज्ञानोबाई उदाहरण देतात अमृतानुभवामध्ये. एखादा चोर चालणाऱ्या वाडसरूचं अंग चिरतो आणि ऑपरेशन थिएटर मध्ये डॉक्टर देखील पेशंटचं अंग चिरतो. चिरणं कृतीसारखी, हेतू सारखा नाही. कसं काय? चोराला त्याचा लोबाडायचं म्हणून चिरलंय आणि डॉक्टरला पेशंटला जीवदान द्यायचं म्हणून चिरलंय. म्हणजे कृतीसारखी, भूमिका सारखी नाही. तशी कृती मस वारकऱ्याची. गंध रुपया खडा मिळत होता, तो 25 रुपयाला झाला. परिणाम तर काय झाला नाही, आहे का नाही? 350 टाळ मिळत होता, 750 ग्रॅमचा. त्याची किंमत विचारा. कृती मग चांगली वारकऱ्याची, पण वृत्ती खाटकाची ना. भावाचाच बांध करतो. काय करता? कृती खाटकाची राहू द्या, वृत्ती स्वच्छ आणि प्रामाणिक असेल
तर सज्जन कसायला देव मांस विकू लागतो. हे वारकरी संप्रदायातलं जिवंत उदाहरण आहे. विठाला माळ्या सावतास खुरप लागे. बरं, वारकरी संप्रदायाच्या संतांची विशेषता आहे. सावता महाराजांनी शेती करता करता देव मिळवला, आपल्याला जगजाहीर माहिती आहे. गोरोबा काका महाराजांनी गाडगे मडके घडवता घडवता मिळवला आणि सेना महाराजांनी स्वकर्म करताना मिळवला. फक्त सेवेत प्रामाणिकता लागते, प्रामाणिकता, दुसरं काहीच लागत नाही. म्हणून कर्म गहना कर्मनो, पण त्या प्रामाणिक मार्गाने रस्त्यावर चालणं करता, प्रामाणिकपणा त्या रस्त्यावर चालण्याकरता जीवन बळी द्यावं लागतं महाराज. तो मार्ग कठीण आहे. चला योग. एकदा भीमसिंग महाराजांनी प्रसंग सांगितला होता. जोग महाराजांनी एकदा भगवान बाबाला प्रश्न विचारला, तुम्ही धम्य गडावर आहाता, योगाची साधना करता, मग एखाद्या सिद्धीचा काही अनुभव? भीमसिंग महाराज म्हणाले, ज्ञानोबरांच्या संजीवन समाधी सोहळ्याकरता भगवान बाबा आले आळंदीला. सिद्धीचं सामर्थ्य काय असावं? खरं तर ज्ञानेश्वर महाराजांच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर ज्ञानोबारांनी आपल्याविषयी सांगितले, पूज्यता डोळा न देखावी, स्वकीर्ती काने न ऐकावी, अमुकायुष्य नोहा विषयची लोका, वाचस्पतीची पाणे, सर्वज्ञता जरी जोडे, मिडवे विडवे माझे दडे, महिमे बेने, चातुर्य लपवी, महत्व हरवी, पिसे पण फिरवी जगा माझे. बरं, वारकरी संप्रदायातल्या संतांनी प्रसिद्धी करता काहीच केलं नाही. उलट एखाद्या गावामध्ये जर त्यांची प्रसिद्धी होऊ लागली तर ते दोन कामं करतात. कोणतं दोन? एक तर वेड्यासारखं गावात राहतात, नाही तर गावच सोडून जातात. आमच्यासारखे असे डिजिटल कार्ड छापणारे त्या काळचे साधू नव्हते. विठाला वारकरी संप्रदायाने प्रसिद्धी हे अंधकार आणि प्रकाशावते महाराज. शक्यतो आता अलीकडचा काळही बदलला, पण एक काळ असा होता, कॉम्प्युटरमध्ये पत्रिका सुद्धा कीर्तनकारांच्या छापल्या जात नव्हत्या, कारण पूर्वी मेल्यानंतर फोटो काढण्याची परंपरा होती. आता फोटो 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 फोटो, शौचालय सुद्धा फोटो. विठाला युग आलं महाराज, प्रसिद्धीचं युग आलं, पण वारकरी संप्रदायात ते नव्हतंच महाराज. आता करावंच काय? एक सांगू का, चमत्कार प्रसिद्धी ह्या सगळ्या गोष्टी वारकरी संप्रदायापासून खूप दूर आहेत महाराज. म्हणून वारकरी संप्रदायात असा आहे महाराज का भोळ्या भाविक लोकांना कधी फसवण्यात इथे येत नाही. इथं चमत्काराकरता काही केलं जात नाही. अरे ज्ञानोबरांनी जरी चमत्कार केले असतील ना, ती प्रसिद्धी करता नाही. एक वाक्य बोलू, ज्ञानोबरांना प्रसिद्धी करता जर काही करायचं असतं तर आळंदीला थिएटर लावून बोर्ड लावला असता, इथं दर गुरुवारी रेडा बोलवला जाईल. असं केलं नाही माऊलींनी. ह्या गोष्टी नाही नाहीच. विठाला पण बाबांनी विचारलं ना, आता काहीतरी सांगित केलंच पाहिजे. जोग महाराजांनी विचारलं म्हणून इंद्रांनी त्या घाटावर दोघे जण आले एकांतात, आणि बाबांनी आपल्या खांद्यावर चोपर्ण वाहते इंद्राणीवर टाकलं आणि त्याच्यावर बसून श्रीमद भगवद्गीतेच्या 15व्या अध्यायाचा पूर्ण पाठ जोग महाराजांच्या समोर श्री भगवान बाबांनी करून दाखवला. ही योगाचं सामर्थ्य देवा. एके समुद्री पाय वाट जोडे, हा ओवीचा सिद्धांत म्हणजे पाण्यावरची गीता. विठाला हे योगीच करू शकतो महाराज. इथं 2 तासाच्या कीर्तनात 40 आसनं बदलतो आपण, बसता येत नाही. वजन एवढं वाढवून ठेवलंय बिनकामाचं, कारण फुकटचे 1500 मिळतात, राशन मिळतं, कामच करायचं नाही. मग सकाळी फिरायला जायचं. शेतकऱ्याला नाही जावं लागत फिरायला, ती घाम गाळतात. हे फुकटचं खाऊन ये ना, असं फिरण्यावर फेडावं लागतं पुन्हा. विठाला ती सवय चुकीची आहे महाराज. गीता सांगते ऐका, आपल्या पोटाला लागतं 2 वेळ, तर एवढं तरी माणसांनी कमीत कमी काम केलं पाहिजे. गीता कर्मप्रधान आहे महाराज, कर्मप्रधान. आणि सरकार फुकट देऊन आळशी बनवतंय. कोणाचं ऐकायचं नक्की? अरे आज हे सरकार आहे म्हणून कायमचं नाही, कधीतरी उलटणार आहे, हे बी जाणारच आहे. मग फुकट खायची सवय लागेल, मग काय करायचं? काम करायच्या प्रवृत्त्या राहिल्या नाहीत महाराज. कमीत कमी आपल्या शरीराची व्यवस्थापन करण्याकरता, शरीर सौष्ठव राहण्याकरता तरी काम केलं पाहिजे. काम केलंच पाहिजे, म्हणजे शुगर सारख्या बिमाऱ्या होत नाही. विठाला योगामध्ये कठीणता आहे, सायास आहे.
म्हणून तर ज्ञानोबरा योगाची माऊली असताना ज्ञानोबरांनी योगाचा प्रचार केला नाही. योग या विधी चला पुढे. ज्ञानामध्ये पहिली अन्नाची शुद्धता लागते महाराज. ज्ञानामध्ये अन्नाची शुद्धता. तुम्ही परीक्षा घेऊन बघा. आम्ही केलेलं प्रॅक्टिकली. शाळेत जाणारा एखादा मुलगा किंवा मुलगी लग्नाला घेऊन जा आणि UPSC MPSCचा अभ्यास करणारी मुलगी असावी आणि तिला लग्नात एक वेळेला जेव घाला. तिने जर दिवसभर अभ्यास केला तर म्हणेल ती देईन मी तुम्हाला. अरे लग्नाचं अन्न खाऊन जर शाळेचा अभ्यास होत नाही तर ढाब्याचं अन्न खाऊन हरिपाठ कसा पाठवायचा विठाला. म्हणून ज्या दिवशी माळ घातली ना त्या दिवसापासून अन्न शुचिरभूत लागतं. काय ज्ञानोबरांच्या उभा आहे. अधमाचे अन्न खादलिया करी व मना ज्ञानोबराय सांगतात. एखाद्या दुराचारी माणसाचं अन्न जर पोटात गेलं तर ज्ञानोबराय म्हणतात तोंडामध्ये बोट घाला आणि ओकारी करून ते टाका. केवढंच अन्न तुमचं पतन करून टाकेल. त्याचं कारण आहे अन्नाचा स्थूल परिणाम मलमूत्राच्या द्वारा बाहेर पडतो. अन्नाचा सूक्ष्म परिणाम रक्तरेतावर होतो आणि अन्नाचा अतिसूक्ष्म परिणाम माणसाच्या बुद्धीवर होतो. आहार शुद्ध सत्व शुद्ध हे आहार युक्त लागतो. अरे अन्न पूर्ण ब्रह्म असलं म्हणून झालं का. काही अन्न स्वभाव दोषी, काही अन्न निमित्त दोषी आणि काही अन्न आश्रय दोषी. म्हणून आपल्याकडे असं मांडी घालून बसवून त्याच्यावर पाणी प्रोक्षण करण्याची पद्धती आहे. लोकांनी चांगलं दिलं सोडून आणि त्या पाश्चात्य देशातल्या लोकांचं शिकले बफे पद्धत. मशिनी काडबा खाल्ल्यासारखं बेक मागत राहायचं असं. विठाला विठाला वदनी कवळ घेता नाम घ्या श्री हरीचे. 12ला घाई करू नका अजून संपलं नाही. पण मी सांगतो तिथं बसल्यावर नक्की एवढं आणि नाही काय म्हणता आलं तर नमस्कार करा. ते संस्कार आहे विठाला. एक प्रसंग आठवला सांगून जातो हा. त्याचा वाद विस्तार करत बसत नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचं वय वर्ष 6 वर्षाचं असं. जिजामातेने स्नान घातलं पाळण्यात टाकलं. आता स्नान घातलेला मुलगा जर झोपी गेला सकाळी तर 2-2.5 तास उठत नाही. जिजाऊनं विचार केला शोभा झोपी गेला आता उठणार नाही. घोड्यावर बसल्या गड उतार झाल्या. येण्याकरता 2 तासापेक्षा जास्त वेळ लागला. शोभाची झोप झाली आणि शोभा उठला आणि रडू लागला. त्याने मोठाले डोळे केले. जवळ एक दाशी नवीन बाळंतीण झालेली होती आणि आपल्या बाळाला स्तनपान करत होती. तिने शोभाचे डोळे पांढरे पाहिले आणि ओरडणार त्याचं काळ असं थकथकलं. भीमसिंग बाबांचं एक वाक्य आहे. ते म्हणायचे गोदावरी सारखं तीर्थ नाही, एकादशी सारखं व्रत नाही, द्वादशी सारखा पर्वकाळ नाही, गायत्री सारखा मंत्र नाही आणि न मातू परदैवतम. आई सारखं जगात दैवतच नाही महाराज. आई ती कोणाची असेल. मग ती दाशिनी शोभा रडताना पाहिला. तिचं मन व्याकुळ झालं. तिने आपल्या स्तनाचा बाळ बाजूला केला आणि रडणाऱ्या शोभाला आपल्या स्तनाला लावून दूध पाजू लागली. तेवढ्या वेळातच जिजामाता आल्या. दाशीच्या स्तनाला शोभा पाहिला असा राग आला. राग आवरला. स्तनाचा शोभा घेतला. जरा बाजूला गेल्या. त्याच्या पायाला धरलं आणि गर 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 फिरून त्याच्या तोंडातलं दूध बाहेर काढलं. पण ते सगळं पडलं नाही. एक मराठवाड्यातलं वाक्य वापरू का. अन्न आणि पाणी असंही महाराज ती त्याची जात दाखवल्याशिवाय राहत नाही. विठाला तसं गाईचं शेण जमिनीवर पडल्याबरोबर फपाटा घेऊनच वर येत आहे. तसं चेहरे सांगतात याचं अन्न आणि खाद्य काय. आपल्यातलं नाही तेवढं एक वाक्य डिलीट करा. जगामध्ये अतितमोगुणी प्राणी कोणता आहे माहिती. शेळीचा बकरा. तो जन्माला आल्यानंतर 3ऱ्या दिवशी त्याला आया बहीण कळत नाही. अशा बोकड्याचा मांस खाल्ल्यानंतर लोक भजन करतील का अत्याचार करतील. विठाला 60 वर्षाचे ज्यांच्या मसनात गावऱ्या चालल्या अशा म्हाताऱ्यांना सुद्धा लहान मुलगी पाहिल्यानंतर काम विकार जागा होतून अनाचार करतात. कशाचा परिणाम आहे. खाद्य चांगलं नाही राजा. खाद्य देशी गाईचं दूध खाऊन बघा. स्वप्नात हे पाप तुमच्या हातून आज दृष्टीलाच येणार नाही तर घडेल कसं मारा. कारण गाईचं दूध म्हणजे पूर्ण ब्रह्म आहे. ढाब्यावरचं अन्न नाही. विठाला शोभा मोठा झाला. रायरेश्वराला कडंगळी कापून अभिषेक केला.
आणि पहिलं तर जिजाऊंचं स्वप्न होतं तोरणागड जिंकायचं. भावानी तलवार कमरेला लावली, घोड्यावर बसले आणि रणांगणात आले. पहिलं तर रणांगण आहे. शोभा कधी याच्या अगोदर युद्धाला गेलाच नाही, त्यांनी पाहिलं सुद्धा नव्हतं, फक्त ऐकलं होतं जिजाऊंच्या मुखातून. आणि ते मोगलांचं सैन्य पाहिलं महाराज. बाल शोभाजीच्या अंगाला घाम फुटला आणि हातातली तलवार नकळत गळाली. चाणक्य होती शोभा. पडलेली तलवार उचलली, मोठ्या पराकष्टाने युद्ध केलं शोभांनी. तोरणावर भगवा फडकावला. शोभा घोड्यावर बसले आणि गडावर येऊन आपल्या आईला काय प्रश्न विचारला एवढंच ऐका. मासाहेब, मी शहाजी राजांचा मुलगा. रक्ताच्या थेंबामध्ये याच्या शहाजी राजांचा वंश, क्षत्रियाचा वंश आहे. जन्माला आल्याबरोबर मी भवानी तलवार माझ्या कमरेला बांधलेली, या तलवारी बरोबरच माझं लग्न झालंय. असा मी शोभा आयुष्यातलं पहिलं युद्ध करण्याकरता गेलो आणि नकळत घाबरलो. हातातली तलवार गळून पडली. मासाहेब, हे का घडावं याचं उत्तर फक्त तुम्ही द्या. की जाऊन खाली मान घातली. शोभा, हा दाशीच्या दुधाचा परिणाम आहे. एका थेंबाचा जर एवढा परिणाम होऊ शकतो, ज्याची हयात नुसती ढाब्यावर खाण्यात ज्यांनी घालवली, त्या अन्नाचा त्याच्या जीवनावर काय परिणाम होत असेल. विठाला ज्ञानाकरता अन्नाची शुचिर्भूतता लागते महाराज. तरच अंतकरण शुद्धीन, मल विक्षेपण जाणारण, मग स्वस्वरूपाचं आवरणन. आता त्याच्यात वेळ घालवत बसत नाही. ब्रह्मज्ञान जरी कळे उठा उठी, जसं ज्ञानोबा दृष्टांत देतात. व्याघ्र सिंहाचे दूध जोडे, सिंहनीचं दूध सिंहनीचं किंवा वाघनीचं. वाघनीचं दूध साठवण्याकरता ते स्टील, जर्मन, पितळ, तांब काहीच चालत नाही. ते छिद्र पाडून बाजूला जातं. वाघिणीचं किंवा सिंहनीचं दूध साठवण्याकरता सोन्याचं भांडं लागतं. खोटं वाटलं तर मी भांडं घेऊन येतो, तुम्ही आपले दूध घेऊन या. तुम्ही एवढे मोठे, मी एकटाचे. फक्त याच वर्षी अधिक मासा, लय उशीर लावू नका. अरे वाघ सिंहनीचं दूध मिळणं कठीण आणि ते साठवणं त्याच्यापेक्षा कठीण. तसं ब्रह्मज्ञान म्हणजे वाघिणीचं दूध आहे महाराज, जे ज्या हृदयात साठवून नाही ज्ञानेन सदृशम, ज्ञानासारखी पवित्र जगात वस्तू नाही ती वाघिणीचं दूध आहे. ते साठविण्याकरता महाराज खूप 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 प्रयत्न करावे लागतात. अरे साधं शालेय ज्ञान घेण्याकरता परिश्रम करावे लागतात. तर ब्रह्मज्ञान, पराविद्या, ज्याला अध्यात्मविद्या म्हणतात, ती प्राप्त करण्याकरता अगोदर अन्न शुचिर्भूतता लागते. म्हणून ब्रह्मज्ञान जरी कळे उठाउठी, तरी काय पोटी वेदशास्त्रे, हे सगळं अवघड आहे. आणि मृत्यूवर विजय मिळवायचा आहे. मग सोपी साधना कोणती आहे? भक्ती पंथ बहु सोपा, पुण्य नागवे पुण्य नागवे येणे जाणे केव्हा, येणे जाणे केव्हा, येण्याचे जय के कंडात. भक्त पंथ बहु सोपा, भक्ती पंथ बहु सोपा. सगळ्यात सोपं जर काय असेल तर नामस्मरण आहे महाराज. जे निवृत्तीनाथांनी ज्ञानोबरांना दिलं, निवृत्तीने दिले माझे हरी. सगळ्यात सोपं आहे. अरे ठाईत बैसोनी करा एक चित्त, आवडी अनंत. दुसरी गोष्ट, सगळ्यांना अधिकार आहे. लहान मुलापासून तर मरणासन्न झालेल्या वयोवृद्ध मनुष्यापर्यंत सगळ्याला देवाचा नामचिंतनाचा अधिकार आहे. पण लोक घेत नाहीत, हे दुर्दैव आहे. तुका म्हणे सोपे आहे सर्वांनी, नाम संकीर्तन साधन सोपे. एक प्रश्न विचारू का? नामस्मरण इतकं सोपं आहे, इतकं सोपं आहे, इतकं सोपं आहे, मग लोकांचं घ्यायला एवढं जीवावर काय येतं? 7 ते 9 कीर्तन ठेवलं का 8:45 जेवायला चालतं, ला सुद्धा मला. आणि कीर्तनाच्या अगोदर जेवण ठेवलं तर जेवण तर झोपायला जातं. इथं काय म्हणतात, आता काम झालं काय म्हणावं लोकांना? काही वाक्य सांगितलेले काढून टाक बरं का त्याच्यातून. मुस्लिम बांधव आहे, मुस्लिम बांधव. अरे रोज नमाजला जाता येत नाही, हे शुक्रवार ते त्या शुक्रवारला नमाज असते ना त्यांची सगळ्यात मोठी. कोट्यावधी रुपयाचा धंदा असला तरी शेटर खाली ओढतात महाराज आणि नमाजला जातात. केवढी श्रद्धा आहे. आणि वर्षातून एकदा सप्ताह असतो तरी आपले बहादर खायला येतात, पण सत्याला येत नाही. विठाला वरून सांगता गर्व से को हम हिंदू आहे. लाज वाटत नाही हिंदू म्हणून घ्यायला. हिंदूंची लक्षणं तरी आहे का आपल्याकडे? आहे का सदाचार आपल्याकडे? काय म्हणून हिंदू म्हणून घ्यायचं? कोणतं लक्षण आहे आपल्याकडे?
नुसतं शब्दावर आणि व्याख्यावर चालत नाही. तो सद्गुण अंगामध्ये बाळगण्याकरता ती लक्षणं लागतात. महाराष्ट्रामध्ये लक्षणं गर्व से कहो हम हिंदू आहे ना, तर त्याच्याकरता लक्षणं तसेच लागतात जे संतांनी सांगितलेले आहेत. का लोक नामचिंतन करत नाही, स्मरण करत नाही? अरे हे सांगण्याचे तरी आम्ही डिझेल भाड्याचे पैसे घेतो. ज्या ज्ञानोबरांना कोरोनामध्ये त्यांच्या मधुकरीमध्ये लोकांनी माती कालवली, त्या ज्ञानोबरांनी आपल्याकरता ज्ञानेश्वरी दिली 9,000 ओव्यांची. काय नाही महाराज त्याच्यात. आपण डॉक्टर नामदेव शास्त्रींची ज्ञानेश्वरी तर ऐकतच आहात. आणि ऐका ते. अरे आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत एक अक्षर जरी कळालं तरी जीवनाचं सोनं होईल, म्हणून तरी ऐका. विठाला आई तर मोबाईल मध्ये तुम्हाला संशोधन करायचं नाही, डोकं स्वतःची बुद्धी चालवायची नाही, फुकटचं येते. मंथन करावं लागतं त्यांना, मंथन. फुकट लोणी निघत नाही. लोणी कोणती बाई लोणी काढू तूप तयार करू शकत नाही. जिला लोणी काढण्याची बुद्धी आहे महाराज, कोणाला जमत नाही ते. तसं शास्त्रातलं लोणी काढलंय त्यांनी. आपल्याला फक्त त्याचं चिंतन करायचंय. तरी लोक इतके पेपरची पारायण करतात, लोकांच्या दशक्रिया सुद्धा याला पाठ त्या पेपरच्या. पण ज्ञानेश्वरी कधी पाहिली सुद्धा नाही. कसलं दुर्दैव आपलं. विठाला पदरचे 5 रुपये देऊन पेपर वाचतात, त्याच्यात बलात्कार, अत्याचार, अनाचार काय घाणेरडं नाही त्याच्यात. ते वाचायला आणि पारायण करायला दिवसभर वेळ आहे. चहाता पिता 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 काय ब्रह्मरस आहे त्याच्यात. असं एक एक घोड घेता घेता वाचतो ते. काय त्याच्यात. आणि ज्ञानेश्वरी जीवनात सोनं करणारे लोक पाहत काहींच्या घरात नाही सुद्धा. ते किती अभागीपणे. ज्या जगद्गुरु तुकाराम महाराजांना मंबाजी बोंडी काट्याच्या काटेने मारलं, ते बाजूला ठेवलं त्यांनी. 4,000 अभंगाची गाथा दिली महाराज. गाथा. अरे ज्या गाथेने दगडाला तारलं, दगडाला. तुकाराम दगड बुडवण्याचं काम करतात, तारण्याचं काम करत नाही. पण ज्या जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या अक्षरातली ताकद अशी, ज्यांनी दगडाला तारलं, तळी दगडा असे तवया. भीमसिंग महाराज म्हणायचे, अरे ज्या वह्या जी अक्षर दगडाला तारू शकतात ती आपल्याला का तारू शकत नाही. म्हणून गाथ्याची सेवा करा. विठाला अरे ज्या एकनाथ महाराजांच्या अंगावर मुसलमान कितीतरी वेळेला थुंकला, कितीतरी वेळेला पान खाऊन थुंकला मुसलमान. नाथाने विचार केला नाही. आपल्याकरता भागवत दिलं महाराज. वारकरी संप्रदायासारख्या संतांसारखे संत जगात होणार नाही, जगात नाही. अलीकडचे संत म्हणून, तीर्थ म्हणून काय प्यायला लावते, तुम्ही काय पिता याचा भरवसाच नाही राहिला. काय विठाला भोंदू लोकांवर तुमचा विश्वास आहे. भोंदू. आणि जी माणसं भोंदूंकडे जातात ती गाथा ज्ञानेश्वरीला नावं ठेवतात. काय म्हणावं त्यांना. नावं घेणं विक्षिप्त राहील, ते बरोबर होणार नाही. आता जे ज्यांना साधू म्हणून ओळखण्याची अक्कल नाही, जे कोणाकडे जातात ती माणसं गाथा ज्ञानेश्वरीला नाव ठेवतात. इतका अभागीपणे देवा आपलं. माझं मूळ हेतू विषय आहे, नामस्मरण जर एवढं सोपं आहे, लोक घेत का नाही. याचं उत्तर SP कॉलेजचे प्रिन्सिपल गुरुनाम गुरु श्री मामासाहेब दांडेकर सांगायचे. मामासाहेब म्हणायचे, देवाचं नामस्मरण सोपं असताना लोक घेत नाही. त्याची 3 कारण आहे. पहिलं कारण आहे अज्ञान, दुसरं कारण आहे आळस, तिसरं कारण आहे अश्रद्धा. पहिला अज्ञान आहे महाराज. 70% लोक अशी आहेत. आपण कशा करता जन्माला आलो. देवाने मनुष्य देह दिला, कशा करता दिला. प्रपंचाने परमार्थ याचा सांगड कशी घालायची, समन्वय कसा करायचा. अरे काय इथं मिळवल्यानंतर समाधान मिळेल आणि जीवनाची सार्थकता होईल, याचं 70% लोकांना ज्ञान नाही. कोणी माझ्यावर आक्षेप घेईल, महाराज आमचं डिग्री शिक्षण झालंय. कोणी म्हणेल आम्ही डॉक्टर आहे, कोणी वकील आहे, कोणी सायंटिस्ट आहे, आणि तुम्ही आम्हाला अज्ञानी म्हणता, आमचा अपमान करता इथं. ऐका, मामासाहेब दांडेकरांनी प्राचार्य शिवाजीराव भोसलेंना एक वाक्य सांगितलं, ते सांगतो. मामा म्हणाले, शिवाजीराव, शाळा कॉलेजचं ज्ञान हे फक्त भात भाकरीचं ज्ञान आहे. शाळा कॉलेजच्या ज्ञानाने 2 वेळेची भोग भागेल, त्या ज्ञानाने कल्याण होत नाही महाराज. जरा पुढे बोलू. शाळा कॉलेजच्या ज्ञानाने फार झालं तर 2 गोष्टी मिळेल, एक पैसा मिळेल आणि एक प्रतिष्ठा मिळेल. याच्या पलीकडे शाळा कॉलेजच्या ज्ञानामध्ये दम नाही. याचा अर्थ शिकू नये असं नाही, ते शिकलंच पाहिजे. ज्ञानाचा डोळा डोळसा, ज्ञान घेतलंच पाहिजे. भौतिक ज्ञानाची सुद्धा आवश्यकता आहे आपल्याला, पण ते ज्ञान म्हणजे सर्वस्व नाही. डॉक्टर झालं म्हणजे सगळंच तुला कळालं असं नाही.
ते भौतिक ज्ञान आहे, त्या ज्ञानाला मर्यादा आहे. पण आत्मकल्याण करण्याकरता जी अध्यात्म विद्या लागते, जी पराविद्या लागते, ती शाळा कॉलेजमध्ये शिकवली जात नाही, जी गाथा ज्ञानेश्वरीमध्ये शिकवली जाते. आणि गाथा ज्ञानेश्वरी ही कीर्तन प्रवचनात शिकवली जातात, म्हणून ते ऐकायचे. काय शिकवतात ज्ञानोबा आहे, तुकोबा आहे? क्षणोक्षणाची 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 करावा विचार, क्षणोक्षणाची करावा विचार. हे तरावया पार भवसिंधू, तरावया पार भवसिंधू. नाशिवंत देह, नाशिवंत देह, नाशिवंत देह जाणार सकळ. नाशिवंत देह, नाशिवंत देह, नाशिवंत देह जाणार सकळ. हे तरावया पार भवसिंधू, तरावया पार भवसिंधू. नाशिवंत देह, नाशिवंत देह, नाशिवंत देह जाणार सकळ. नाशिवंत देह, नाशिवंत देह, नाशिवंत देह जाणार सकळ. हे कुठं असं पेपरला आणि कादंबरीला नाही ऐकायला मिळायचं राजा. क्षणोक्षणाची करावा विचार, तरावया पार भवसिंधू. नाशिवंत देह जाणार सकळ. आयुष्य खातो काळ सारा. हे तिथेच मिळेल. ज्ञानोबराय सांगतो, तैसे विचारिता निरसले, प्रपंच सहज सांडवले, मग तत्वता तत्वरळे ज्ञानी ऐशी. हे कळत नाही महाराज. क्षमा मागून बोलू. अरे शाळा कॉलेजच्या ज्ञानाने हे जर कळलं असतं तर शिक्षकांनी लहान लहान मुलीवर अत्याचार आणि अनाचार कशाला केला असता? अरे गुरु म्हणून ज्यांची पूजा केली जाते, ज्यांच्या चरणावर मस्तक टेकवलं जातं, तेच शिक्षक लहान लहान मुलीवर अनाचार करतात. विश्वास ठेवायचा कोणावर? ज्या ज्ञानाने प्रिन्सिपल सारखी लोक आत्महत्या करतात, मरायला भागी पडतात, ते ज्ञान काय कामाचं महाराज? जे ज्ञान आत्महत्येला प्रवृत्त करत असेल आणि तोंडाला काळं फासत असेल, ते ज्ञान काही कामाचं? ते ज्ञान महत्वाचं आहे जे जीवनाचं सोनं करतं, जीवनाचं कल्याण करतं. ते ज्ञान गाथा ज्ञानेश्वरीमध्ये हे लोकांना माहीत नाही. पहिला अज्ञान, दुसरा आळस. तरुण मुलांना सांगितलं ना, आता तुम्हाला कॉलेजला सुट्ट्या, या आपण सामुदायिक ज्ञानेश्वरी पारायण करू, तुम्हाला हनुमान चालिसा शिकवू, रामरक्षा शिकवू. हा, ती कॉलेजची मुलं म्हणतात, बाबा परमार्थ म्हातारा झाल्यावर करायचं आहे असं. मग तारुण्यात काय करायचं? मजा मारायची म्हणतात मजा. आता त्याला काय माहिती, म्हातारपणात जे म्हातारे झाले त्यांच्याकडे काही होत नाही, तर तुझ्याच्याने काय होणार आहे? मज नाही हात पाय, डोळा पडले झाप, गोंगाट होतो. कर्ण हे बधीर झाले, वाचा बोले बोबड, नाकमुख गळू लागले, लाळ आणि शेंबूड, श्वानापरी गती झाली अवघी करते हाड. काही होत नाही म्हातारपणात. वैकुंठवासी भीमसिंग बाबा म्हणायचे, अरे देवाचं दर्शन सोडा, तो प्रवास दूरचा आहे. कमीत कमी मरायच्या वेळेला देवाचं नाव आपल्या तोंडाला येण्याकरता जन्मभर अभ्यास करावा लागतो राजा, जन्मभर. तसं तोंडाला सुद्धा येत नाही. ज्यांनी आयुष्यभर देवाचं नाम चिंतन केलं, मरायच्या वेळेला त्याच्या तोंडाला येईल का नाही सांगता येत नाही का? मृत्यूच्या वेळेला खूप वेदना होतात, खूप दुःख होतं. लोकाला काय म्हणायला लागतं, एकादशीला मेला, पण कसा मेला त्याला विचारा ना कधी. त्याच्या जीवाची केवढी तगमग झाली, त्यांनी किती किती त्रास भोगला. हजार इंगळ्या डसलेलं दुःख होतं म्हणतात. मी काही गेलो नाही, आणि जे गेले ते काय मला अजून सांगायला आले नाही. त्यांनी सांगितलं की मी गेली तुम्हाला सांगा, पण संत सांगतात म्हणून आम्ही तुम्हाला सांगतो. मृत्यू खूप, अशा मृत्यूच्या वेळेला काही आठवत नाही महाराज, काहीच नाही. साधा व्यवहार सांगतो. हे दोन मृदंग वादक आहेत, आमचे किरण गुरुजी आलेले, किती सुंदर वाजवतात हे. पण मानतो दोघांना सांगणं आहे, एक वर्षभर मृदंगावर थाप टाकायचे नाही, 125 मात्र्याचं पर्यंत दुप्पट आणि चौपट वाजवून दाखवायचं. म्हणेल ते बक्षीस देईन मी. का? रोजचा रियाज नसल्यावर हातावर तशी बोट चालत नाही, रोज रियाज करावा लागतो. ही गाणारी माणसं आहेत. आमचे विठ्ठल बाबा घोले सांगायचे, गाता गाळा व हाता माळा. ज्याला म्हातारपणापर्यंत आवाज टिकून ठेवायचा आहे त्यांनी पानं नाही खात बसायचं. मग
त्यांनी भजन करायचं ना. तर किलोची गोळूची ढेप खातून एकच चाल म्हणतो, मग गोळ जातो कुठं? तोच अभंग तीच चाल, दुसरी नाही, दुसरं जमत नाही. आणि योगायोगाने त्याच्या मित्राने ती चालन तो अभंग म्हणून टाकाव, याचं डिपॉझिटच जप्त होतं. तो असा कीर्तन झालं भडकतो, का रे माझी चाल कस काय म्हटलं, तुझी चाल म्हणजे तुकाराम महाराज वैकुंठाला जाताना तुझ्या नावे करून गेली होते काय? कसला वेळ आहे राजा, त्याच्याकरता रोज भजन करावं लागतं, रोज. नाही तर या अधिका ते त्या अधिकाला भजन केलं ना, चाल म्हणता येते पण आवाज जरा शगायच्या अंतुल्यासारखा होतो, स्वरच लागत नाही. इथं UPSC MPSC परीक्षा देणारी मुलं असते. आता हे पेपर फुटला महाराज, पुढाऱ्याच्या काय बापाचं जातंय? पेपर फुटल्यानंतर मुलं आत्महत्या करता प्रवृत्त झाले. 40-40 वर्षाचं वय झालंय महाराजांचं. अरे 12-12, 14-14, 18-18, 20-20 घंटे अभ्यास करतात, ते माहिती आहे? मी SP चा विद्यार्थी, मला माहिती आहे. अरे त्यातली त्यात परिस्थिती नाजूक असल्यानंतर किती अभ्यास करावा लागतो हे त्याच्याच आईबापाला माहिती, मुलांना माहिती, ज्याची परिस्थिती गरीब आहे. मुलं अभ्यास करत असताना जेवत सुद्धा नाहीत महाराज. कशा करता? एक पदवी परीक्षा पास झाल्यानंतर पुन्हा तो जिल्ह्याचा बाप होतो महाराज. सगळी ताकद त्याच्यात येते, पण त्याच्याकरता त्याला पराकाष्ठेचा अभ्यास करावा लागतो. आणि मग UPSC MPSC करता जर एवढ्या अभ्यासाने परीक्षा द्याव्या लागतात, एवढा कठोर अभ्यास करावा लागतो, तर मृत्यूवर विजय मिळविण्याकरता किती अभ्यास करावा लागेल. आणि लोक म्हणतात म्हातारपणात करू. आता काय करणार आहे म्हातारपणात? काही होत नाही. याजसाठी केला शेवटचा दिस गोड व्हावा. आमचं आयुष्य भगवत मृत्यू समयाला का होईना पण देवाने दर्शन द्यावं याच्याकरता जगद्गुरु तुकोबराय प्रयत्न करत होते. आणि तो प्रयत्न पूर्ण झाला. ज्या मृत्यूला सगळं जग घाबरतं, मरण माझे मरुणे गेले मज केले मरणा हाती सुटले काया विचारी आणि शे. महाराजांना विचारलं, महाराज मृत्यूला मारण्याकरता आणि मृत्यूची भय स्थिती तुमच्या जीवनातली संपून गेली, याच्याकरता तुम्ही काय साधना केली? त्याचं उत्तर अभंगाच्या पहिल्या आता भय नाही
कुमार भीती राहिली नाही. आता भयना या इशे वाटे जेव्हा कशाची भीती होती? सगळ्यात मोठी भीती दोघांची, एक जन्माची भीती, दुसरी मृत्यूची भीती. मदाल असा आपल्या मुलाला पाण्यात घालत असताना म्हणते, 9 मास कष्टलाशी 10व्याने प्रसूत झाली, खूप किंवा प्रथम केला गर्भवास, काय ते सांगावे सायास, दुःख भोगले न वही मास, आलो जन्मास इथवरी, किती जन्म झाला फेरा, गणित नाही जी दातारा, पडिलो आवर्ती भोरा, बहु थोरा ओळसिया. पहिली जन्माची भीती आहे, खूप मोठं दुःख आहे, आणि दुसरं मृत्यूची भीती आहे. पण महाराज सांगतात, जीवनामध्ये देवाची सेवा केली ती घडली, आणि त्या समर्थाची सेवा घडल्यामुळे आता भीतीच राहिली नाही. आमा भय चिंता नाही धाक, जन्म मरण काही एक, झाला इहलोकी परलोक, आले सकळेक वैकुंठ, आमा हरीच्या दासा काही भय नाही त्रैलोकी. हरी आला भगवान प्रसन्न झाले आमच्या सेवेवर. सेवा करणं वेगळं आणि घडणं वेगळं. करणं आपल्या मनावर आहे, पण घडती का नाही त्याच्या मनावर आहे. पण तुकोबराय सांगतं, सेवा घडली, आता भीतीच संपली, भीती राहिली नाही. घडली या सेवा समर्थाची. समर्थ शब्दाचा अर्थ श्रीमद भगवद्गीतेच्या 9व्या अध्यायाच्या श्लोकावर ज्ञानोबराने केला. गतीर भरता प्रभू साक्षी, निवास शरणम स्वरूप, प्रभव प्रलय स्थानम निधानम बीजम अव्ययम. प्रभू शब्दाचं व्याख्यान पहा ज्ञानोबरायांचं. म्या बोलविल्या वेद बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हलविल्या प्राण हले, जगाचे चाळीत. माझी या सत्तेने वेदाशी बोलली, सूर्याशी चालणे तुझ्या सत्ते. आईसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी, वर्म हे जाणवनी शरण आलो. प्रभूची सेवा घडली, आणि समर्थाची सेवा घडल्यामुळे जगातलं कोणतं दुःख राहिलं नाही. भयाचे प्रकारे आता विस्तार करत नाही. आध्यात्मिक आधी भौतिक आणि आदिदैविक कोणतंच भय आता शिल्लक राहिलं नाही. का? देव उभा मागे पुढे भीती नाहीशी करण्याकरता प्रभू आमच्या सेवेने प्रसन्न झाला, तो उभा राहिला. एकच प्रसंग सांगतो आणि थांबतो. बरीच मंडळी आलेली श्रद्धांजली समर्पण करायच्यात, आणि उशिरे खूप होईल पुढे, अधिक उशिरू नको. मेवाडच्या राजघराण्यामध्ये संत श्रेष्ठ मीराबाई जन्माला आल्या. हे चरित्र मुद्दाम सांगतो. मीराबाईवर आईचे आणि वडिलांचे बालपणातले अध्यात्माचे संस्कार होते. मला वाटतं बोडखे परिवारात बाबांची 3री पिढी आहे. अध्यात्माचे संस्कार टिकवणे महाराज. आम्हाला सवय नाही बरं विनाकारण कोणाची स्तुती करायची. इथं पाटील आहेत, काकड साहेब आहेत, सगळ्यांना माहिती आमचा स्वभाव. आम्ही जर कोणाचं नाव सांगायला लिहून दिलं तर म्हणतच नाही. सगळ्याच्या विरोधात आमची सेवा आहे. आम्हाला स्वभाव नाही. मुळात विठ्ठल महाराज घोले आमच्या गुरुजीने आम्हाला ते शिकवलंच नाही. आमच्या तोंडाला येत नाही. रोज समोर राहणारी माणसं पण एकदम जर कीर्तनात नावं घ्यायचं म्हटलं तर तोंडाला येत नाही. आमच्या सवयच नाही तर काय करावं. पण मी हे परिवार पाहतोय. सतत परिसरात आलो तिथं राहतो, पाटलांची ते राहतो, मखमालाबादला राहण्याचा योगाला राहतो. 3री पिढी सेवा करणारी, संकोचित मन नाही महाराज. वारकऱ्यांची सेवा हा ज्यांच्या जीवनातलं प्रेम आणि प्राण आहे असं कुटुंब. आणि ते संस्कारच आहे, शिकवावं लागत नाही.
यज्ञदाचरती श्रेष्ठ हा तसं म्हटल्यासारखं आहे. इथे वडील जे जे करते, मोठी माणसं जसं करतात ना तशी मागची येणारी पिढी अनुकरण करते. काही गोष्टी शिकाव्या लागत नाही. दोन गोष्टी आहेत, काही रक्तातले संस्कार राहतात महाराज, डीएनए तसे राहतात. जसं आता राजकारण का शिकवावं लागतं का? माशाच्या जसं कोल्याच्या मुलाला पोहायचं शिकवावं लागत नाही, तसं राजकारण वारसाला शिकवावं लागत नाही. त्यांचे डीएनए तसे आहे महाराज. बालपणात त्या बुद्धी त्यांच्या तयार असतात. तशी शिवीच्या बाबतीत म्हणून तर तुकाराम महाराज म्हणतात, माझ्या वडिलांची मिरासी गा देवा, आमच्या कुळीचे देव कृपाळू हा पंढरीनाथ. माझं नाही, आमच्या वाडवडिलांपासूनची परंपरा आहे. तशीच गोडके घराण्याची पांडुरंगाच्या उपासनेची परंपरा आहे. विठाला बालपणातल्या मीराबाई भजनातला छंद, आईचे संस्कार. मीराबाई 10 वर्षाच्या झाल्या, ते संस्कार घेऊनच मोठ्या झाल्या. मीराबाईने पायात घुंगर बांधावीत, हातात विना घ्यावा, आणि त्यांच्या वाड्यातच कृष्ण मंदिर होतं. त्या कृष्ण मंदिरात मीराबाईने भजन करावं. पग घुंगरो बांध करणाची रे, पग घुंगरो बांध. पण लोकांना आवडत नाही महाराज. क्षमा मागून बोलू, एखादं लहान मुलगा जर असं मंदिरात यायला लागलं ना, काही म्हातारी लय धसकड छाप राहतात हो, त्यांचं तोंडच नीट नाही मार. त्यांच्या तोंडानेच गावात भजनी तयार झाली नाही. कसलं तोंड आहे त्याच्यापेक्षा. मधुरावानी उठी सांगितले तुकाराम महाराजांनी. मधुर बोललं पाहिजे, मधुर. अशी लहान मुलं आले की त्याला म्हणते, का रे तुझं वय का भजनाला यायचं? मग काय फाउंडेशन आला लागलं व्हायचं का पार आता भजनाला? कधी यायचं रे? अरे शिकवावं लागतं त्यांना. महाराज भीमसिंग महाराज होते. भीमसिंग महाराज आम्ही जवळून पाहिलंय. महाराज ती व्यक्ती कुठं कोणत्याही बाजूने जरी पुढे आली तर बोलावे लागत नव्हते महाराज. ताकदीने वाजवायचे आणि आवाज. महाराज सातारकरांसारखा माणूस त्यांचं भजन ऐकायला असं बसत राहायचे. पापणी पडत नव्हती बाबा सातारकरांची भीमसिंग महाराजांच्या भजनात. असलं भजन होतं. पण लहान जरी मुलगा आला ना, असे डोक्यावरून हात फिरवायचे. किती गोड म्हणतो रे, एक चाल म्हणून दाखवशील? त्या मुलाला हुरूप यायचं महाराज. प्रोत्साहन देणारी माणसं लागतात, शक्तीचं खच्चीकरण करणारे नसावे. अर्जुनाचं आणि कर्णाचं हे दोनच अंतर होतं महाराज. अर्जुनाचा सारथी भगवान श्रीकृष्ण परमात्मा त्याला प्रोत्साहन देत होता, आणि कर्णाचा सारथी शल्य त्याचं खच्चीकरण करत होता. म्हणून कर्णाला हरावं लागलं. विठाला प्रोत्साहन नाही आपल्याला मदत करता आली तर शब्दाचं प्रोत्साहन द्यायला काय अडचण आहे? तसं गावात जर लहान मुलगा येऊ लागला, अरे येतच नाहीत महाराज, महदबागेने एखादा येतो आणि त्याच्यातही माणसं बोलून त्याला घालवतं. तो म्हणतो हे टाळण वाजव. आता तो मेल्यावर गावात भजनी नसलं मग काय कोण आणायचं? का बँडवाले आणायचं? जर मेलाच तो वाजवायला पाहिजे का नाही पुढं मसालभूमीपर्यंत जाण्याकरता. कमी कमी आपल्या मेल्यावर आपल्याला घेऊन जाणारी माणसं तरी तयार करा. एका पखावज वादकाने एक पखावज वादक तयार केला पाहिजे. एका गायकाने एक गायक तयार केला पाहिजे. एका कीर्तनकाराने एक कीर्तनकार तयार केला पाहिजे. न तर ती विद्या शाप देते त्याला, आणि मग भूताच्या जन्माला जावं लागतं. आयुष्यभर भजन करून पुन्हा भूत व्हावं लागतं का? संकोचित विचार. भारत देशातल्या कितीतरी विद्या लुप्त झाल्या. कशामुळे? संकोचित विचारामुळे. त्या पुढे दिल्याच नाही महाराज. आता नाव घेत नाही काही भजनांचं. बारदाना लावून चाली घोकले पण शिकवल्या नाही. बारदाना लावून आपली चाल दिली द्यायची नाही, आहे का नाही? त्यांना माहिती विचारा. आता नाव घ्यायला बरोबर नाही, ते लाईव्ह नसतं तर नावही घेतलं असतं. बारदाने लावून एक मृदंगातला मुखडा सुद्धा फुकट शिकवला नाही महाराज. 100 वेळेला पायाला उमरा झिजवायची वेळ आली पण शिकवली नाही लोकांनी. ती विद्या मागी पडली, लुप्त झाली शेवट. अरे लाकडी कारागिरी विद्या लुप्त झाली, बांधकाम विद्या लुप्त झाली. आज सगळे बिहारी बोलावे लागतात. स्वयंपाक आपल्यासारखं पाकशास्त्र नव्हतं. आता राजस्थानी लोकांची थाळी जेवावी लागते, आपल्याला येतच नाही. लुप्त झालं पुढच्याला न शिकवण्यामुळे. आता भारत देशासारखा श्रीमंत देश ज्ञानाने गुणाने कलेने असा देशच झाला नाही. म्हणून तर परदेशातली लोक या देशाच्या मातीला नमस्कार करतात. फुकट नाही. विठाला मीराबाई भजन करू लागली, तल्लीन होऊ लागली. त्या भजनामध्ये तिला प्रेम समाधी लागू लागली. तिचा बाहेरचा विषय संपला. विषय तो त्यांचा झाला नारायण. काही तिला भानच नाही. लोक चर्चा करायला लागले, राजपुताचं खानदान आहे, राजाचे मुलगे,
आणि मंदिरामध्ये काय वेळ लागला असं वेड्यासारखे मंदिरात नाचते काय भजन काय करते आणि लोक गप बसता 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 राजाकडे गेले. सरकार, रजपुताचं खानदान आहे तुमच्या मुलीचं, जर ही मुलगी अशी जर भजन करत नाचत बसली तर लग्न कोण करणार? तुमचं तोंड काळं होईल. लोग कहे मेरा हो गई बावरी, बाप कहे कुलनासी रे. आता बापालाही वाईट वाटू लागलं. मीराबाईचे वडील एक दिवस मीराबाई भजन करताना जवळ आले. मीरा, तुझा कंठ किती मधुर आहे, तुझं भजन ऐकलं का समाधी अगदी बाळ, लोक नावं ठेवतात, तू मुलगी आहे, मी राजा आहे, तुझ्या पाया पडतो, भजन सोडून दे, नको करू हे भजन. मीराबाईने सांगितलं, बाबा प्राण मागितला तर तळ हातावर टेकीन मी, पण नाचुंगी नाचुंगी नाचुंगी, मी हरी गुण गावत नाचुंगी, मी भजन नाही सोडणार. आता काय करावं? एक वाक्य बोलू का धाडसाचं? 10 वर्षाची मीराबाई भजन करत होती तर लोकांना आवडलं नाही, नाचत होती मंदिरात तर लोकांना आवडलं नाही, आणि आपल्या 25 वर्षाच्या मुली रात्री लोकांच्या वरातीत नाचतात तरी आई बापाला आवडतं. काय म्हणावं महाराज? अरे शहाण्या महिला डोक्यावरचा पदर घेऊन दुपारी नवरदेवापुढे नाचतात. ह्या भारत देशाच्या मातीचे संस्कार नाहीत महाराज. आपण अहिल्याबाई होळकरांच्या मातीतले, अरे आपण जिजाऊंच्या मातीतले, झाशीच्या राणीची ही माती आहे जिने 2 वर्षाचं बाळ आपल्या पाठीला बांधून इंग्रजांबरोबर 2 हात केले. मै मेरी झाशी नाही दोंगी. ज्या अहिल्याबाईने आपला मुलगा दुराचारी निघाला तर हत्तीच्या पायाखाली देऊन टाकला, वंश उडवला, पण अपराधाला क्षमा केली नाही. ज्या जिजाऊनी संभानी शोभा घडवला त्या मातीतल्या आपण आहेत. आणि त्या सदाचारी महिला जर अशा नवरदेवापुढे दुपारी नाचायला लागल्या तर त्यांच्या मुलीने काय आदर्श घ्यायचा? किती वाईट आहे हे. कसली फॅशन आहे महाराज? अरे 10 वर्षाची मुसलमानाची मुलगी जर घराच्या बाहेर पडू लागली तर नकशिकांत बुरखा घालते, तिचं नख दिसत नाही. आणि 25 वर्षाच्या मुली जर कॉलेजला चालल्या तर इतके घाणेरडे कपडे घालतात, वासनेने भरलेले त्या मुलांचे डोळे सगळे तिच्या शरीराकडे कुत्र्यासारखे पाहतात, तरी आई बापाला आवडतं. काय वेळ आली महाराज. आम्ही नारीचा अपमान करत नाही, माझा काय अधिकार आहे? यत्र नारीस्तु पूजन्ते रमन्ते तत्र देवता. या देशामध्ये आईची पूजा केली जाते. एक सांगू, परिव्राजकाचार्य जरी संन्यासी असला त्याच्या हातात दंड असतो बघा, आता कुंभाला दिसेल दंड्यावाले, त्याला देवाला नमस्कार करण्याची गरज नाही, तो विरक्त आहे महाराज. त्यांनी त्याचा दंडा लावला का काम होतं. देवाला त्यांनी मान वाकवायचे नाही, देवापेक्षा तो श्रेष्ठ आहे असा संन्यासी. पण त्याची जन्म देणारी आई जर पुढे आली ना तर हातातला दंडा फेकून द्यायचा आणि जन्म देणाऱ्या आईला साष्टांग दंडवत घालायचा. म्हणजे देवापेक्षा आईचं स्थान उंच आहे महाराज, श्रेष्ठ स्थान आहे. आणि ती आई जर वरातीत नाचायला लागली आणि नवरदेवा पुढे नाचायला लागली तर मुलीने काय आदर्श घ्यायचा? तो विठाला मीराबाई नाचत होते. नाईलाज झाला, तिच्या बापाने सांगितलं, ती ऐकत नाही म्हणून बाप उठला ना इकडे गेला. हे बघ मीरा भजन करते पण लोकांना आवडत नाही, मी आता उत्तर देता देता कंटाळलो, तू सांगून बघ, आणि नाही ऐकलं तर तुझ्या मुलीला विष पाजून मारून टाक. धक्का बसला आईला. सकाळची वेळ आहे. मीराबाई स्नान संध्या उरकून मंदिरामध्ये भजन करायला गेली आणि गेली ती प्रेम समाधीने युक्त झाली. ब्रह्मानंदी लागले टाळे. मीराबाई काही विष घेऊन आली, दरवाजात आली तरी मुलीला चाहूल लागली नाही म्हणून मोठ्याने आवाज दिला, मीरा. मीराबाई गा जी आई, अगं बापानी सांगून ऐकलं नाही शेवटी ना. आता एक कर, दोघांपैकी एकाची निवड करावी लागेल. जर जगायचं असेल तर भजन सोडावं लागेल, आणि भजनच करायचं असेल तर विष पिऊन मरावं लागेल. तू काय ठरवलंय? ती मीराबाई होती. आई, भजन सोडून जगण्यापेक्षा भजन करत करत विष पिऊन मेलेलं काय वाईट आहे? हा, ती काय आपण आहे का? डॉक्टरने सांगितलं आणि माळा काढून टाकले, ती आपण नमुने. ती मीराबाई. आपल्यात आणि मीरात अंतर आहे. ती मीराबाईच होती. हा चिनी माता न फिरे माघारी, रक्तातच परमार्थ होता महाराज. भीमसिंग महाराजांना शेवटच्या वेळेला सलाईन लावलं ना, रक्ताच्या उलट्या झाल्या, त्यांना रक्त भरायला सांगितलं. जयराम बाबा म्हणायचे, भीमसिंग महाराजांनी शेवटचं उत्तर दिलं, मग कोमात गेले. मी मेलो तरी चालेल
पण हे बंकट स्वामी महाराजांच्या परंपरेतलं रक्त आहे भजनाचं. याच्यात जर दुसरं रक्त भरलं तर भजन करण्याचा जो मानस आहे तो राहणार नाही, माझं काही राहिलं नाही. पण स्वामींचं रक्त सोडून माझ्या शरीरात दुसऱ्याचं रक्त भरायचं नाही. भीमसिंग महाराजांनी आपला प्राण सोडून दिला पण दुसऱ्याचं रक्त शरीरात भरलं नाही. खानदानी रक्त आहे, डीएनए तसे, ती भजनाची डीएनए महाराज. तसं मीराबाईनी बदलल्या नाही. शेवटी आईने तो विषाचा प्याला तिथे ठेवला आणि आई निघून गेली. मीराबाईच्या लक्षात आलं, ह्या आईने नाही पाठवलं. विष का प्याला राणाजीने भेजा, बापाने विष पाठवलं. मीराबाईने विष उचललं, भगवान श्रीकृष्णाच्या चरणावर ठेवलं आणि कृष्ण भगवंताला शेवटचा नमस्कार केला. भगवान आता मी निरोप घेते असं म्हणाली आणि चरणामृत समजून ते विष आपल्या ओठाला लावलं आणि घटा 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 मीराबाईने पिऊन टाकलं. पिबत पिबत मीरा हसी रे, घटा घटा विष पेल्या विष. दुसऱ्याच्या लग्नातला मठ्ठा नव्हता एवढा घटाघट पेला, विष होत, जहर होत महाराज. ऐका, भगवान शंकरांनी विष घेतल्यानंतर देह आग झाली. त्या देहाची मातीमध्ये लोळत होते भगवान शंकर. कंठात विष धारण केलं तर शुभ्रवर्णी असलेले भगवान शंकर पण काळे ठक्कर पडले, नीलकंठ झाला. तेच विष मीराबाईंनी धारण केलं. पण समर्थाची सेवा आणि विश्वास असल्यामुळे प्याला भर विष पिल्यानंतर सुद्धा मीराबाईच्या देहाला विषाच्या थेंबाने धक्का लावला नाही, काही झालं नाही मीराबाईला. मीराबाईसाठी घेतो विष प्याला, दामाजीचा झाला पाडेवा. म्हणून तुकोबराय सांगतात, ज्या समर्थाची सेवा मीराबाईने केली ना, त्या समर्थाची सेवा मी केली. आता मरण्याची भीती कसली, आता भय नाही या शेवाटी जीवा. आणि घडली या सेवा समर्थाची. ज्ञानेश्वर माऊली नाराज माऊली ज्ञानेश्वर माऊली नाराज माऊली ज्ञानेश्वर माऊली नाराज माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली नाराज माऊली. आता भयना या शेवाटी जेव्हा घडली या सेवा समर्थाची. आता माझे मनी धरावा निर्धार, चिंतने अंतर न पडावे. वैकुंठवशी हरिभक्तीपरायण बाळकृष्ण गंगाधर बोडके बाबांच्या प्रथम पुण्यस्मरणार्थ. जसं एखाद्या श्रीमंत बापाने एकुलत्या एक मुलीचं लग्न जसं थाटामाठामध्ये करावं, तसं विलास मामांनी आणि सुनील भाऊंनी आणि बोडके परिवाराने आपल्या वडिलांचं पुण्यस्मरण इतकं थाटामाटामध्ये केलं. याला सोहळा म्हणतात महाराज. वारकऱ्याचा सोहळा झाला पाहिजे. आपुले मरण पाहिले मी डोळा, तो झाला सोहळा अनुपम. जसा जन्माचा सोहळा करतो तसा मरणाचा सोहळा आणि वारकरी संप्रदायामध्ये केला जातो. किती समाज या ठिकाणी सगळ्या क्षेत्रातला आला आहे, आपला मौल्यवान वेळ खर्च करून आला. त्याचं कारण आहे मामांचा, विलास मामांचा सगळ्यांशी संपर्क आहे सतत. कुठे ना कुठे कार्यक्रमात सुनील भाऊंचा मोठा परिवार आहे, त्यांच्या कुटुंबातली मंडळी प्रत्येकाच्या सुखदुःखामध्ये सम्मिलित होण्यात येतात. म्हणून सगळीच मंडळी आज बाबांच्या या पुण्यस्मरणाकरता या ठिकाणी उपस्थित झाली. या सेवेकरता गायक हरिभक्तीपरायण आकाशजी महाराज आहे, श्री जनकजी महाराज आहे, श्री वासुदेव महाराज आहेत, श्री युवराज महाराज आहे, अंबादास महाराज आहेत, आमच्या जोग महाराज संस्थेतले आमचे गुरुबंधू सुदामदेवा महाराज आहेत, किरणजी महाराज आहेत, आता बरीच परिसरातले काकडगुरुजी विश्वनाथ महाराज आहेत, पाटील आलेले आहेत, सगळीच मंडळी आहेत. मखमालाबाद वगैरे आपण सर्व त्या ठिकाणी उपस्थित झालेला राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, आध्यात्मिक, वैद्यकीय सगळ्या क्षेत्रातील आपतिष्ट नातेवाईक सई सोयरे पै पाहुणे आणि सर्व त्या ठिकाणी बोडके परिवाराच्या दुःखामध्ये सम्मिलित होण्याकरता आला. दुःख करण्याचं कारणच नाही महाराज. वारकऱ्यांनी दुःख करायचं नाही, शेवट तो भाला माझा गोड झाला. दुःख काय करायची गरज आहे. एक दिवस देह ही काळाचे, हा देहच काळात असल्यामुळे चिंता करायची गरज नाही. फक्त एक आहे का तुका म्हणे एका मरणेची सरे आणि उत्तम असलं जगावं महाराज. कबीर हम पैदा होय जग हसे हम रोये, ऐशी करणी कर चलो हम हसे जग रोये. असलं जीवन ज्या व्यक्तिमत्वानी उभा आयुष्यभर जगले, विनम्रता, अन्नदानाची सेवा, संसाराने परमार्थ याचा पूर्ण समन्वय, अशा अनेक सद्गुणांनी ज्यांच्या गळ्यामध्ये माळ घातली असलं एक व्यक्तिमत्व. आणि त्या व्यक्तिमत्वाचा सेवेचं सौभाग्य. अधिक मास अधिकशा अधिक फलम असा पवित्र मास, गुरुवारसारखा उत्तम दिवस आहे. आणि अशा अनेक पवित्र काळात आणि पवित्र योगामध्ये हे पुण्यस्मरण घडते. माझं अहोभाग्य हे सेवेचं सौभाग्य मला प्राप्त झालं.
या अभंगावर काही बोलण्याचा प्रयत्न केला तो माझा नाही. स्वानंद स्वप्नवाशी गुरुनाम गुरु सद्गुरु श्री जोग महाराज यांच्या वारकरी शिक्षण संस्थेत 4 वर्षाचं अध्ययन करण्याचं परमभाग्य लाभलं. आली या कपाळा थोडी भाऊ जे योग ते सद्गुरु श्री जोग महाराज.